नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतो प्रणिताचा. 3 चेंडूमध्ये 2 धावा नक्कीच खर्च केल्यात आणि एक गडी देखील बाद केलाय. स्ट्राईक एंडला आता म्हणजे न्यू बॅट्समॅन कुणाल. शॉर्ट बॉल होता, हा पण पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. पुन्हा एकदा चेंडू जातो तो निर्धाव. कुणाल याच्यामध्ये आपल्याला फुटवर्कची कमतरता पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. स्वैर मारा, दिशावून मारा, अतिरिक्त धावसंख्येत भर आणि चेंडू चालला तो म्हणजेच वाईट. यावेळेस देखील लॉफ्टेड हिट. प्रशांत चेंडू खाली येतात, पाहूया झेल होतोय की नाही. आदित्य आणि प्रशांत मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतं आणि तर अशा प्रकारे कुणालला जीवनदान दिलं गेलेलं आहे. पाहूया जीवनदानाचा किती फायदा उचलतो म्हणजे कुणाल. नक्कीच झेल ड्रॉप झाला, परंतु कुणाल यावेळेस स्वतः लोअर फुलटक पद्धतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळू काढला. प्रसाद येतात, सुरेखरित्या चेंडू पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा एका धावेच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचे होते सांगता आणि धाव फलकावर आपण पाहतोय 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार प्रसाद उर्फ बारक्या. राऊंड द विकेट पहिला चेंडू, हा चेंडू होता खूप मोठा वाईट टाकलेला प्रसाद यांनी. रुपेश असतील लॉंग लेग रिजन मध्ये सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण करतात आणि वाईटच्या स्वरूपात प्लस 1 धाव एक्स्ट्रा. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात अरुण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्यांना स्ट्राईक मिळाली नव्हती. हा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस देखील लॉफ्ट गेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही आणि पुन्हा एकदा चेंडू जातो तो म्हणजेच निर्धाव. यावेळेस देखील खूप बाहेरचा चेंडू होता, खेळून काढलाय, परंतु एकाच धावेवरती समाधान. दुसरी धाव घेण्याची रिस्क कोणत्याच प्रकारची घेतली जात नाही आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा एका धावेवरती समाप्ती. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू जरूर फेकून झालेत. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे, चेंडू लागला कुठे, चेंडू गेलाय कुठे. प्रशांत येते चेंडू खाली. दुसऱ्या टप्प्यावर चेंडू फील्ड केलाय. एक टप्प्यावर सुरेख थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आपल्याला 1 ने पुन्हा एकदा 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बघा रबर क्रिकेटचे सामने म्हटले तर थोडासा पावसाची अभाव आपल्याला पाहायला मिळते. रबर क्रिकेट पावसामुळे अधुरा आहे. सुक्या विकेटवर फलंदाजी आणि तेवढीच गोलंदाजी देखील डिफिकल्टी असते आणि आता मात्र पुन्हा एकदा 1-1च्या स्वरूपाने धावफलक हालता ठेवलं तर म्हणजे कुणाल आणि अरुणच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल प्रसादचा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फुलटच होता आणि आता मात्र धावफलकाची कोंडी फोडली. षटकार आलेला आहे कुणालच्या माध्यमातून. ज्या कुणालचा झेल ड्रॉप केला होता तोच कुणाल आता मात्र वज्ररूप धारण करत असताना दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आलेला हा षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचले तर थेट 17 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 17 अंकी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात.
आता मात्र षटकाराच्या मदतीने सामना चालू केलेला आहे ते म्हणजेच कुणालाने. पाहूया कितपत पोहोचतात. धावसंख्या आता मात्र 17 झालेली आहे. 12 चेंडूंमध्ये अजून किती धावा जमावण्यात यश मिळते ते म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ टावरीपाडाला. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेटने राजभोर आलेले आहेत, स्वतः कर्णधार असतील. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा होता. गॅपशॉट सिलेक्शन सुरेख आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल अरुणसाठी. अरुण हे नाव क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं आहे. टेनिस क्रिकेट असो, रबर क्रिकेट असो. फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र सुरेखरित्या चेंडू मारलेला तो म्हणजेच षटकारासाठी अरुण यांच्या बॅटमधून आलेला खूप कालावधीनंतर षटकार. राजभोरवरती आता मात्र आक्रमण केलं जातोय. षटकार आलेला राजच्या विरोधात. हा चेंडू देखील हा प्रकार होता. हा पण पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे छोटे येतात. एक धाव सुरेखरित्या पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा थोडस आपल्याला ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. रोहन होते, सुरेख गॅदरिंग केलं चेंडूला आणि 2 धावा पूर्ण एकदा पूर्ण झालेल्या आहेत. 27 वरती जाऊन पोहोचले ते म्हणजे धावफलक. राज याने तब्बल 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. ज्या अरुणने सुरुवातीपासून शांत पावित्र्य घेतलं होतं त्या अरुणच्या माध्यमातून आता मात्र लाफ्टेड हिट आलेला आहे. पुन्हा एकदा झेलची संधी, परंतु कुठल्याही प्रकारचा रिस्क घेऊ इच्छित नाहीत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण देखील. आणि पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरेख कामगिरी पाहायला मिळते अरुणची. 8 चेंडू आणि तब्बल 14 धावांवरती खेळत होतो म्हणजे अरुण आणि 5 चेंडू आणि 10 धावांवरती खेळत होतो म्हणजे कुणाल. नेक्स्ट बॉल राज टू अरुण. यावेळेस नो चेंडू. पहिला धाव पूर्ण केलेला आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही कारण त्यांना माहिती आहे नो चेंडू आहे. फ्री हिटचा लाभ कशा प्रकारे घेतात ते म्हणजे आपल्याला पाहायला मिळतील. कुणालसाठी संधी असेल. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू. हात खोलण्याची संधी असेल ते म्हणजे कुणालसाठी. पाहूया कुणाल संधीचा फायदा घेतोय की नाही ते. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळेस देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही आणि चेंडू जातो तो निर्धाव. राज यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 31. नेक्स्ट बॉल राजचा. हा देखील पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग लेग मध्ये चेंडू जातोय. छोटे असतील सोहम चेंडू फील्ड करतील तत्पूर्वी एकच धाव. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि धाव फलक जातो ते म्हणजेच तब्बल 32 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. तेजस जरूर बाद झालेत तर नंतर अरुण आणि कुणाल यांनी जो संघाचा डाव सांभाळलेला आहे आतापर्यंत हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा मारण्यात यश मिळतं त्यांना ते पाहूया आपण.
पुढील षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सोहम उर्फ छोट्या. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता, अतिरिक्त बनवला चेंडू आणि चेंडू जातो तो सरळ वाईट. धावसंख्येत भर आणि धावफलक जाऊन पोहोचतो ते तब्बल 33 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल छोट्याचा, यावेळेस लॉफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. सरळ गोलंदाजी छोट्याची. पहिला चेंडू जरूर व्हाईट हाताळला, तदनंतर आता आपण पाहतोय चांगली कामगिरी केली जाते. हा चेंडू पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतील, तत्पूर्वी चेंडू जातो वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आलेला चौकार. धावफलक हळूहळू मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. छोट्यावरती आता मात्र आक्रमण केलं जातं. ज्या छोट्याने सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केली होती, 2 चेंडू आणि तब्बल 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातो तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातात, इनर एज ऑफ द बॅट आणि कोणत्याच प्रकारची चूक करत नसताना राजभर. आता मात्र फलंदाज होतो तो बाद कुणाल. 9 चेंडू आणि 15 धावांचा जरूर सामना केला होता, परंतु यावेळेस मात्र त्याला अपयश प्राप्त होतंय आणि खूप जड अंतकरणाने सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात कुणाल. आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अतुल. चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांनी देखील आपल्या संघासाठी नेहमीच केलेली आहे, परंतु यावेळेस त्यांना ती कामगिरी सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. हा चेंडू सुरेख होता, चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क आलेला नाही. पहिला चेंडू फेस करत होते अतुल, परंतु निर्धाव चेंडू खेळून काढला अतुलने. यावेळेस देखील बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु कोणत्याच प्रकारची मुभा देत नाहीत गोलंदाज. उंची जरी कमी असली तरी पण गोलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीची धारदार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या भावेश आपलं देखील सरचं स्वागत असणार आहे. मोहिली संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमचे जवळचे मित्र रोशनजी आंबारे देखील आलेले. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव, कुणाला 3 चेंडू जागेवरती उभा ठेवलाय आणि अशा प्रकारे चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे तब्बल 37 या आकड्यावरती. धावफलक 37 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटचे षटक ज्या गोलंदाजीने पहिला गोलंदाजी केली होती ते म्हणजे प्रणित. राऊंड विकेट, पहिला चेंडू सूर्यग्रिपला लागतो, तिथे आपल्याला पाहायला मिळतो रोहन असतील आणि तिथे मिसफील्ड पाहायला मिळतो. बघा, जेव्हा चेंडू गॅदर केला जातो तेव्हा शाबासकी मिळते, परंतु यावेळेस मात्र चेंडू सोडल्यानंतर देखील राजभाऊ त्यांना शाबासकी देतात. वेल फिल्डिंग राज. या चौकाराने धावफलक जाऊन पडले तब्बल 41 या आकड्यावरती. आता मात्र अरुणला घणाघाती प्रहार करावे लागतील. यावेळेस देखील मात्र चेंडू जोरात हाताळलेला, कोणत्याच संपर्क येत नाही चेंडू आणि बॅटचा. विकेट, गडी बाद असणारे
अरुण बॅक टू द डगआउट. ज्या अरुणकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली होती तोच अरुण आता मात्र मैदान सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सौरभ. क्रिकेट विश्वाचा विचार केला तर सौरभ नाव हे खूप मोठं आहे. दादा सौरभ गांगुली आपण पाहिलं आजपर्यंत लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते सौरभ. चांगली कामगिरी सौरभने देखील खूप सामन्यांमध्ये केलेली आहे तावडीपाडा संघासाठी. सौरभकडून अपेक्षा असेल पाहूया अपेक्षांची पूर्तता करतो की नाही सौरभ. सौरभ हा चेंडू पुन्हा एकदा झेलून आलेला परंतु राज चेंडूपर्यंत जाऊन पोचले नाहीयेत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. आता मात्र अतुल, ज्या अतुलने 3 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत त्या अतुलकडून आता आपण पाहू शकता कामगिरी चांगल्या पद्धतीची होते की नाही ते. यावेळेस मात्र अतुल यांनी देखील चांगला फटका खेळलेला आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो सुरेखरित्या 2 धावा पळण्याचा प्रयत्न केला होता परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाच्या स्वरूपात गडी होतो तो बाद. आता मात्र फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील अमर. अमर यांनी मला तर वाटतं पहिले सुरुवातीला यायला पाहिजे होतं परंतु स्लॉगच्या षटकामध्ये हाणामारी करण्यासाठी कदाचित संघाने अमर यांना राखून ठेवलेले असावे. परंतु 2 चेंडू ते देखील अतुलच्या वाट्याला जातात की काय येणारी वेळ सांगेल. नेक्स्ट बॉल प्रणितचा राऊंड विकेट. पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळलेला पहिल्या चेंडूवर देखील त्यांनी बेट केलं होतं आणि या चेंडूवरती देखील तशाच प्रकारची कामगिरी प्रणित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतुल बॅक टू द डगआउट. पहिल्या इनिंगमधील शेवटचा चेंडू आपण पाहतोय 43 धावांवरती समाधान 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि यावेळेस मात्र बाईकच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न आणि 6वा गाडी देखील होतो तो म्हणजे धावाच्या स्वरूपात बाद. पुन्हा एकदा प्रणित याच्या षटकाची समाप्ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पडले ते तब्बल 43 या आकड्यावरती 44 धावांचं आव्हान असणारे तर म्हणजेच RB11 क्रिकेट संघ वरपसाठी. आणि यापुढे होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे चेरोबा स्पोर्ट्स मोहली आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहे कोंडरी स्पोर्ट्स कोंडरी. दोन्ही संघाचे कर्णधार व्हायचे नाणेफेक करण्यासाठी प्लीज. चला आमच्यापर्यंत सूचना येते मोहली गावची मोगली कुठे असेल याचे रोशन जे आंबारे आपल्याला शोधतात प्लीज जरा समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं.
चला चिरोबा स्पोर्ट्स मोहिली कर्णधार यायचं, कारण कोंडेरे संघाचे कर्णधार देखील आलेले आहेत. यायचे दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज जरा. चला मोहिली संघाचे कर्णधार यायचं प्लीज. जय म्हात्रे आपल्या संघाचे कर्णधार पाठवायचे प्लीज जरा. जय म्हात्रे कुठे असतील कर्णधार पोचवायचे समालोचन कक्षामध्ये, कारण कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरीचे कर्णधार आलेले आहेत. तन्मय केने. स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच प्रशांत, आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो राज याला. 44 धावांचं एक ॲव्हरेज टोटल आपल्याला सेट केलेलं आहे, ते म्हणजेच टावरीपाडा क्रिकेट संघाने. पाहूया किती धावां जमवतात पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू लोअर फुलटो पद्धतीचा होता, झेलबाची संधी होती, परंतु सौरभ कुठेतरी चेंडूवर उशिरा पोहोचले आणि चेंडू जातो तो 1 बाउन्स बरोबर 4 धावांसाठी आलेला चौकार. पहिला चेंडू सुरत पद्धतीचा हाताळलेला, लोअर फुलटो पद्धतीचे चेंडू खेळून काढणं थोडंसं फलंदाजांसाठी देखील कठीण असतं. क्षेत्ररक्षण थोडंसं आपल्याला चुकीचं पाहायला मिळालं, थोडंसं लेट गॅदरिंग पाहायला मिळाली आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू लाफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, उंचावर चेंडू आलेला आहे, झेलबाची संधी आणि सुरेख झेल टिपलेला आहे तो म्हणजे तेजस्वीने. आणि प्रशांत पहिला हातरा लागतो तो म्हणजे आरबी 11 क्रिकेट संघाच्या फलंदाजासाठी प्रशांत बॅक टू द डिपार्ट्स. काय सुरेख झेल टिपला, गोलंदाजी करून झेल टिपणे थोडंसं कठीण असतं रोशन, परंतु तेजस्वीने सुरेख झेल टिपलेला आहे आणि प्रशांत याला पवेलियनचा रस्ता दाखवून दिलेला आहे.
चला, तेजस यांनी सुरेख कामगिरी केली होती. फलंदाजीच्या माध्यमातून त्यांना नक्कीच फारशी आपल्या संघासाठी खेळ दाखवता आला नाही, परंतु नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला खेळ करतील अशी आपण अपेक्षा बाळगू. आणि पुन्हा एकदा तेजस टू विकास. विकासने देखील आल्या आल्या हात खोलले, चेंडू चालले ते सगळं लॉंग लेग रिझन मध्ये. एक टप्प्यावर चेंडू फील्ड केलाय आणि सुरेखरित्या तेवढेच थ्रो फेके देखील आपल्याला पाहायला मिळते. विकास यांनी आपल्या वैयक्तिक इनिंगचा एका धाब्याने सुरुवात केलेली आहे. आता मात्र राज भोईर सातत्याने या मैदानावरती प्रॅक्टिस सराव त्यांच्या माध्यमातून केला जातो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहील राजची देखील. हा चेंडू पहिला चेंडू होता. हो, थोडासा आपल्याला फिल्डिंग एफर्ट्स कमी पाहायला मिळाले आणि चेंडू चालले तर सर्व 6 धावांसाठी आलेला षटकार. इनिंगची सुरुवात षटकाराने केलेली आहे. नेक्स्ट बॉल तेजसचा. यावेळेस देखील लॉर्ड फुटबॉलचा चेंडू होता. तेजस आता मात्र झेल टिपण्यामध्ये यश मिळालं नाही. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज देखील पडलेले आहेत. दुखापत झाली का नाही बघायचं पंच. 5 चेंडू आणि 12 धावा खर्च केल्या तेजस याने. शेवटचा चेंडू तेजसचा. विकास पवार ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे सामने आरबीएल क्रिकेट संघासाठी जिंकून दिलेले आहेत विकास पवारने देखील. हा चेंडू पुढे शासन करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चालला तर म्हणजे वाईट. शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील सुरेख मारण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावावरती समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. आणि ओव्हर थ्रो. अरे बापरे, बघा मिसफिल्ड कशी आपल्याला पाहायला मिळते. फेकाफेकी मैदानामध्ये पाहायला मिळते. चला, यापुढे होणाऱ्या सामन्याचे आपण नाणेफेक करून घेणार आहोत. ओमकार कॅमेरामॅन थोडंसं कॅमेरा समालोचन कक्षाच्या दिशेने वळवायचं. पुढील चेंडू अरुणचा पहिला फ्लोअर फिल्टर पद्धतीचा चेंडू होता. विकास यांना चेंडू समजला नाही आणि विकास देखील बॅक टू द डॉग आउट आपल्याला पाहायला मिळतील. अरुण हा खेळाडू विशेष करून 40+ खेळाडू मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी देखील केलेली आहे. नाणेफेक करून घेतो आपण. ओमकार थोडं कॅमेरा फिरवायचं समालोचन कक्षाच्या दिशेने. कोंडील संघाने कॉल केला छापा असा आणि आलेला आहे तो म्हणजेच काटा. दोन्ही संघनायकांनी यायचं इथे देखील. नाणेफेक जिंकलेले होते म्हणजे चेरुबा स्पोर्ट्स महिला संघाने. आपला निर्णय काय व्हायचा आहे? फिल्डिंग असेल. गोलंदाजीच्या माध्यमातून असे कोणते गोलंदाज आहेत का जे त्यांच्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकतील? जय म्हात्रे, ओमकार पावशे. जय म्हात्रे, ओमकार पावशे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल समोरच्या संघाला? 5 ओव्हरची मॅच आहे तर 50. 5 ओव्हरचा सामना असणारे 50 ते 60 धावांपर्यंत थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा अरुण यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी केलेली आहे. पहिला चेंडू फेकण्यासाठी आले आणि पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केलेला. विकासला पगोलींचा रस्ता दाखवलाय. त्यानंतर आलेल्या 2 धावा आणि धावफलक जाऊन पडले तर तब्बल 18व्या आकड्यावरती.
सुरेख सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अरुणच्या माध्यमातून कोणतेच मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही, ते म्हणजेच फलंदाज राज आणि प्रणितला देखील एक नामचीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कल्याण डोंबिवली विभागात सातत्याने या खेळाडूचा उल्लेख केला जातो, तोच अरुण. आणि स्ट्राईकला असतील आता मात्र राज, ज्यांनी आपल्या इनिंगची सुरुवात षटकाराने केली होती. हा चेंडू खोलात टाकला होता. गॅपशॉट सिलेक्शन सुरेख आहे, तेवढंच सुरेख चित्रक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव फलक 2 पुढे सरसावते. पुन्हा एकदा 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चॉप केलेला आहे चेंडू, चालला तर सगळं गॅपशॉट सिलेक्शन. पॉइंट रिझन मधून 4 धावांसाठी आलेला हा चौकार. नेक्स्ट बॉल खेळून पुन्हा एकदा राहत. यावेळेस मात्र फसवा चेंडू, स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. लेग ब्रेक आणि फलंदाजांवर देखील लावलेले होते म्हणजे रोख. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलक आपण पाहिले ते म्हणजे तब्बल 17-16 आकड्यावरती. आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 8च धावा खर्च केल्या तरुण यांनी. ओके, दुसऱ्या षटकामध्ये आपण 9 धावा पाहतोय. 25 धावा धावफलकात पाहायला मिळतात. वरती आता आपण पाहतो 19 धावांची गरज असणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो सौरभ याला. डायरेक्ट चार्जर नाही झालं ते. कॅमेरा चालू नाही होते म्हणजे टाकलाय, कॅमेरा चालू होत नाही म्हणजे डायरेक्ट वर खोलात टाकला होता चेंडू. एक धाव जरूर पूर्ण केलेले आहे. स्ट्राईक रोटेट केलेले. एका धक्क्याने सामना पुढे सरसावत असताना आपल्या संघासाठी RB11 संघासाठी राज आणि प्रणित 26 धावा धावफलकात आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरू हाताळला सौरभ याने. सौरभ याने जर इकॉनॉमिकल षटक हाताळला तर सामना इंटरेस्टिंग होणार, यात काही शंका नाही. हा चेंडू यावेळेस मात्र ज्या विकेटची गरज होती, नितांत गरज होती, तो विकेट आता मात्र सौरभ यांनी मिळवून दिलेला आहे. राज भोईरला मैदान सोडावं लागणार आहे. राज भोईर बॅक टू द डगआउट. बघा आता मात्र गोलंदाज देखील लेफ्ट हँड असणार आणि फलंदाज देखील लेफ्टी आदित्य. चला चेतन पाल याचं आपण देखील यापुढे सामन्यांपासून सगळ्या सामन्यांमध्ये पंचांची भूमिका आपल्या माध्यमातून पार पडणार आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत असणारे चेतनजी पाल. हा चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सत्तावीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि तीनही फलंदाज ते म्हणजेच आघाडीचे फलंदाज होते RB11 क्रिकेट संघाचे. राज भोईर असतील, त्यामध्ये प्रशांत असतील आणि मेन म्हणजे विकास पवार यांना आज मात्र मैदानामध्ये खास कामगिरी करता आली नाही. कालच्या दिवसामध्ये खूप सराव त्यांनी केला होता संध्याकाळच्या सत्रामध्ये, परंतु आज क्रिकेट हा एक क्षणाक्षणाला खेळ बदलतो. पण कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये खूप अंतर आहे विकासजी.
प्रथमला देखील विसरून चालणार नाहीये. एक मेन फलंदाज देखील आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला असणार आहे. यावेळेस देखील वाईट चेंडू, वाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे सरसावतोय. आदित्य, आदित्य तो सौरभ. यावेळेस देखील लेफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न अतुल होते. थोडस मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळालं अतुलच्या माध्यमातून. मला वाटतं सर्व करत नसतात अतुल, थोडे कामामध्ये बिझी देखील असतील. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, सर्वाशिवाय काहीच गोष्टी शक्य नसणार आहेत. प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट अशा प्रकारची उक्ती तुम्ही नेहमीच ऐकली असेल. चेतनजी पाल यायचे. यावेळेस प्रणित काय करतात प्रणित, मला काही समजलेलं नाही या चेंडूवरती. मोठ्या फटक्यांची गरज नसणार आहे, तरी देखील जर तुम्ही षटकार चौकारांचीच भाषा बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर मग सामना कुठेतरी कठीण होत जाणार आहे. आता मात्र सौरभच्या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारचा हाताळतो ते पाहूया. म्हणजे सौरभ, हो सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि अशा प्रकारे सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला असता, परंतु चुकीची थ्रोफेकी आपण पाहिले आणि अशा प्रकारे 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि ही 5वी धाव देखील पूर्ण आलेली आहे. जे काही सौरभने या षटकामध्ये कमावलं होतं ते शेवटच्या चेंडूवरती गमावलं. बारा चेंडू आणि 10ची गरज असणार आहे आतापर्यंत. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतो लेफ्ट हँडेड फलंदाज आदित्य याने मागील षटकामध्ये चांगली कामगिरी केली. आणि प्रणित पार्टे एक हार्ड हिटर फलंदाज अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. 12 चेंडू आणि 10ची गरज. पाहूया प्रणित कशा प्रकारची कामगिरी करतो आपल्या संघासाठी. हा बघा, विनाशकाली विपरीत बुद्धी. काय गरजच नाही ना या फटक्यांची, परंतु सामने लाईव्ह आहेत, प्रत्येकाला वाटतं. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय अरुणाला मागील षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि या षटकामध्ये देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. बघा प्रशांत, सामने लाईव्ह असतात. आपण चांगले शॉट्स खेळलो तर रील्स देखील व्हायरल होतात, परंतु जिथे गरज नाही तिथे मिस आणि रिस्की हिट खेळण्याची गरज नसताना देखील तुम्ही जर असे स्ट्रोक खेळत असाल तर नक्कीच आपल्या संघाला खाईमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्ही नितांत कराल. नेक्स्ट फलंदाज आदित्य. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो अरुणला. हा चेंडू सुरेख होता, सुरेख होता. आदित्य याच्या बॅटला चेंडू लागलेला नाही. एक यंगस्टर खेळाडू, मला वाटतं 10वी ते 11वीची परीक्षा नुकतीच पास केली असेल आदित्यने. 10 चेंडू आणि धावा लागतील तर म्हणजेच 9-10चे समीकरण आपण पाहतोय. यावेळेस देखील एका धावेवरती समाधान. यावेळेस मात्र आता प्रणितकडे स्ट्राईक असणार आहे. पाहूया प्रणिताच्या बॅटमध्ये आपल्याला एखादा रिस्की आणि रिव्हर्स हिट आपल्याला पाहायला मिळतो का नाही. प्रथमेश पहिल्या चेंडूवर जरूर त्याने रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता मात्र थोडंसं सावधानीने कामगिरी करावी लागणार प्रणितला देखील.
अरुण देखील एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका जागेवरती थांबवले अरुणने. बघा 40 प्लसचे खेळाडू आहेत, परंतु यंगस्टर खेळाडूंना लाजवतील असा परफॉर्मन्स त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. भले ते फलंदाजी असो, गोलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं आपल्याला पाहायला मिळते. एक धाव. यावेळेस देखील आदित्यच्या बॅटमध्ये सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय. कुणाल येत आहेत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. हो, ऑन द स्टंप पैकी आपल्याला पाहायला मिळते. मोजकेच खेळाडू असतात का त्यांची फेकी आपण पाहतो ऑन द स्टंप. तावरीपाडा हा संघ देखील चांगला संघ मानला जातो, परंतु सराव त्यांचा दिसत नाहीये. सराव असता तर नक्कीच अजून चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला असता. आदित्यच्या बॅटमधून लॉफ्टेड हिट. चेंडूखाली क्षेत्ररक्षण आणि सुरेख झेल मात्र टिपलेला आहे. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सात चेंडू आणि 6 धावांची गरज आणि वेल फिनिशर. मायटी महेंद्र नंतर कोणाचं नाव घेतलं जातं तर प्रसाद. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज असते रे प्रशांत. चला त्यांचा सामना चालू करूया प्लीज. थोडस मॅच थोडी हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी लक्ष द्यायचंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो कुणाल. पहिला चेंडू हा पण पोल आणि चेंडू पाठवतो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि सामना देखील विजय झाला आरबीएल क्रिकेट संघ. आलेल्या संघांचे खूप खूप मनापासून आभार. राज केने, तावरीपाड्याचे युवा उद्योजक, त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला होता. आमचे जवळचे मित्र देखील आहेत. चला मोहिनी संघ आणि कोंडोरी संघ